आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. अकोला जिल्हा. यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीला दमदार पावसाची अपेक्षा असताना अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 15.5% पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यातील 7 तालुक्यांपैकी अकोट आणि तेल्हारा या 2 तालुक्यांतच सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून उर्वरित 5 तालुक्यांत पावसाची तूट कायम आहे. सर्वाधिक तूट अकोला तालुक्यात असून येथे सरासरीच्या केवळ 64.4% पाऊस झाला आहे. अकोला शहराची जीवन वाहिनी असलेल्या महान येथील काटेपूर्णा जलप्रकल्पातील पाणीसाठ्यातही अपेक्षित वाढ झालेली नाही. 24 जुलै रोजी 18.35% असलेला जलसाठा 4 दिवसांत घटून 17.24%वर आला आहे. त्यामुळे शहरात सध्या 6 दिवसांआड पाणी पुरवठा केला जात असून पुढील महिन्यातही पावसाने दडी मारल्यास पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महावितरणच्या पर्यावरणपूरक गो ग्रीन उपक्रमाला अकोला परिमंडळात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. परिमंडळातील 1,55,000हून अधिक ग्राहकांनी कागदी वीज बिलाऐवजी ईमेल आणि SMS द्वारे पेपरलेस वीज बिल स्वीकारले आहे. त्यामुळे ग्राहकांची दरवर्षी सुमारे 1,86,00,000 रुपयांची बचत होत असून त्यात अकोला जिल्ह्यातील 61,000हून अधिक ग्राहकांचा समावेश आहे. राज्य शासनानं स्मार्ट शिधापत्रिकांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यानं अकोला जिल्ह्यातही लवकरच स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. प्रत्येक लाभार्थ्याला स्वतंत्र QR कोड असलेले हे कार्ड मिळणार असून त्यामुळे शिधावाटपात पारदर्शकता वाढण्यास, बनावट शिधापत्रिका आणि गैरवापराला आळा घालण्यास मदत होणार आहे. कुटुंब नियोजनात महिलांवरच अधिक भार पडत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या 6,578 कायमस्वरूपी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांपैकी 6,234 शस्त्रक्रिया महिलांच्या तर केवळ 344 पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. शासनाकडून पात्र लाभार्थी आणि प्रेरकांना आर्थिक प्रोत्साहनही दिले जात आहे. यंदा पावसाला झालेला विलंब, एल निनोचा प्रभाव आणि बोगस बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. हजारो तक्रारींची दखल घेत कृषी विभागानं बियाणे कंपन्या आणि विक्रेत्यांना संयुक्त शेत पाहणी करून दोष आढळल्यास नुकसान भरपाई, पर्यायी बियाण्यांचा पुरवठा किंवा अन्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. अकोल्यातील शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालयात नैसर्गिक प्रसूतीला प्राधान्य देण्यात येत असून मार्च ते मे या 3 महिन्यात 906 महिलांनी सामान्य प्रसूतीद्वारे बाळांना जन्म दिला आहे. नियमित तपासणी, उच्च जोखमीच्या गर्भवतींवर विशेष लक्ष आणि प्रसूतीपूर्व नियोजनामुळे अनावश्यक सिझेरियन टाळण्याचा प्रयत्न रुग्णालयाकडून केला जात आहे. दरम्यान गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील 70 शेतकरी कुटुंबांना लाभ मंजूर झाला असून त्यापैकी 58 कुटुंबांना प्रत्यक्ष आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. वाशिम जिल्हा. कोरडवाहू जिल्हा म्हणून ओळख असलेल्या वाशिमने सोयाबीन उत्पादनात राज्यात आघाडी घेतली असून हळद आणि चिया उत्पादनातही गेल्या 3 वर्षांत मोठी प्रगती केली आहे. मात्र यंदा मान्सूननं साथ न दिल्याने जिल्ह्यातील जलसाठ्यांवर परिणाम झाला आहे. जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात केवळ 13.9% जलसाठा शिल्लक असून नदी नाले अद्याप कोरडे आहेत. तरीही जिल्ह्यात 93.63% खरीप पेरणी पूर्ण झाली असून सर्वाधिक पेरणी सोयाबीनची झाली आहे. रिसोड पोलीस ठाण्यातील कोठडीत 2011 मध्ये झालेल्या बेंग्या पवार यांच्या मृत्यूप्रकरणी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयानं तत्कालीन ठाणेदारासह 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल 15 वर्षांनंतर पवार कुटुंबाला न्याय मिळाला असून राज्यातील हे महत्त्वाचे प्रकरण मानले जात आहे. यवतमाळ येथे झालेल्या 21व्या अमरावती परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात वाशिम जिल्हा पोलीस दलानं उल्लेखनीय कामगिरी करत 6 सुवर्ण, 7 रौप्य आणि 4 कांस्य अशी एकूण 17 पदके पटकावली. जिल्हा पोलिसांनी 2 जुन्या खून प्रकरणांतील फरार महिला व आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे. एका प्रकरणातील 20 वर्षांपासून फरार आरोपीला गुजरातमधून तर दुसऱ्या प्रकरणातील 15 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला लोणावळ्यातून अटक करण्यात आली. विशेष लोक न्यायालयात ठेवण्यात आलेल्या 670 प्रकरणांपैकी 75 प्रकरणांचा तडजोडीद्वारे निपटारा करण्यात आला. या माध्यमातून 1,53,00,000 रुपयांहून अधिक किमतीच्या दाव्यांवर सामंजस्याने तोडगा निघाला. अपघातामुळे शारीरिक अपंगत्व आले असतानाही जिद्दीच्या जोरावर वाशिम येथील हॅप्पी फेसेस द कॉम्पॅक्ट स्कूलमध्ये शिकणाऱ्या धवल मोहन कड याची अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॅरा किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. वाचक स्वर नेहा क्षीरसागर.